हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आम्ही चाललो आहे कूर्गला आणि कूर्गमध्ये आम्ही किती दिवस आहोत? 4 days 3 nights इन कूर्ग. सो जॉइन अस. उजव्या साईड बाहेर येत आहे. हो, असं करतात. फायनली पोचलो आहे मँगलोर एअरपोर्टला. मुंबईवरनं फर्स्ट वी केम टू मँगलोर आणि आता आम्ही जाणार आहोत कूर्गला. अँड कूर्गला पहिले काहीतरी खाऊयात. पहिले काहीतरी खाऊयात. वी नीड टू ईट. टॅक्सीने जातो आहे. आय थिंक 2 to 3 hours बुक केलेली ऑनलाईन. 3 hours जर्नी आहे. कुठून बुक केले होते ते आम्ही कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. या जर तुम्ही कूर्गला येत असाल तर तुम्ही तुमचा स्टे मेडिकेरी या सिटीच्या इथेच घ्या, कारण ते तुम्हाला सगळे ट्रॅव्हल करायला खूपच कन्व्हिनियंट पडणार आहे. कूर्गला आम्ही सायलेंट ब्रुक रिसॉर्ट हा चूज केला होता. हा रिसॉर्ट एका हिल टॉपवर होता आणि तिकडे असे वेगवेगळे कॉटेजेस होते आणि आमच्या कॉटेजवरनं मस्त असं व्हॅलीचा व्ह्यू वगैरे होता आणि वातावरणही एवढं छान होतं की आम्हाला खूपच मस्त वाटलं. सो डेफिनेटली रेकमेंड करू आम्ही की सायलेंट ब्रुक रिसॉर्टला थांबा तुम्ही. संध्याकाळी आम्ही हॉटेलवर चेक इन केल्यानंतर आम्ही निघालो युनियन स्क्वेअर कॅफेला. युनियन स्क्वेअर कॅफे हा एक मडिकेरीमध्ये सिटीमध्ये आहे. या कॅफेची खास बात म्हणजे की हा एका बंगलोमध्ये आहे आणि या बंगलोच्या वेगवेगळ्या रूम्समध्ये त्यांनी छान सिटिंग एरिया केलेला आहे. इथे आम्ही ट्राय केलं चीझी फ्रेंच फ्राईज, चिकन नगेट्स, पनीर नगेट्स, तिरामिसू कॉफी आणि बोबा टी. सो आम्ही डेफिनेटली तुम्हाला रेकमेंड करू की तुम्ही युनियन स्क्वेअर कॅफेला या आणि हे फूड ट्राय करा. सो आता आम्ही आलो आहे कॉफी प्लांटेशन. इथे आम्हाला कॉफी प्लांटेशन टूर, कॉफी प्रोसेसिंग आणि स्टोर वगैरे कॉफीचं असणार आहे. सो वी गॉना दॅट. जर तुम्ही कूर्गला येत आहे तर कॉफी प्लांटेशन टूर एक मस्ट व्हिजिट आहे. तुम्हाला कूर्गमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कॉफी प्लांटेशन्स दिसतील. तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये इन्क्वायरी करू शकता किंवा तुमच्या कॅब ड्रायव्हरलाही विचारू शकता की कोणतं कॉफी प्लांटेशन टूर जायला पाहिजे. आम्ही जे कॉफी प्लांटेशन टूर केलं होतं ते आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकूच. बट आम्ही जे केलं होतं त्याची एंट्री फी अराउंड 100 रुपीज होती. यात तुम्हाला पहिले ते लोक एक काठी देतात आणि पावसाळा असल्यामुळे त्यांनी आम्हाला एक पॉन्चोही दिला होता. आम्ही तुम्हाला रेकमेंड करू की तुम्ही स्पोर्ट्स शूज घालून या, कारण इथे खूप चिखल वगैरेही असतो. सो स्पोर्ट्स शूज आर जनरली बेटर. इधर एक पल्ला रहा तो छोटा पपाया की तरह पल्ला होता है, इतना बड़ा होता है. इसके अंदर सीड्स में तो सीड को निकाल के सुखाते हैं, फिर इसको रोस्ट करके पाउडर बनाते हैं. बाद में तो चॉकलेट्स बनता है. आपको जो भी डार्क चॉकलेट मिलता है हेल्दी रहता है, डायबिटीज के लिए, हार्ट के लिए, वेट लॉस के लिए होता है. और आपको जो भी कैविटीज होते हैं वो शुगर की वजह से होता है. इस पेड़ का डिफरेंस उसका लीफ और चैंपे रहता है. पत्ते छोटा रहता है, इसमें पतला रहता है. बीन्स ओवल चिकन, रोबस्टा का राउंड चिकन, रोबस्टा नहीं अरबिका का माइल्ड रहता है और रोबस्टा स्ट्रांग होता है. इंस्टेंट कॉफी अराबिका से बनता है, फिल्टर कॉफी दोनों से भी मिलता है. ये अराबिका बोला ना. अराबिका में कुछ बीन्स में सिंगल बीन्स आता है. टी वेरी गुड, रिफाइंड कंटेंट आता है. अराबिका में 1.5 mg रहता है, रोबस्टा 2.7 mg रहता है हर बीन से. और कॉफी कॉफी मिलता है कॉफी लोआक, वाइल्ड कैट होता है उसका नाम है सिरप. वो कॉफी इसको काटते हैं, फिर उसको प्रूफ में से कॉफी मिलता है. वो आपको डिकैफिनेट कॉफी होता है, उसमें कैफीन नहीं रहेगा. तो जो कैफीन बढ़ता है वो माइग्रेन के लिए होता है. 1 kg के लिए आपको 10,000 रुपये रहेगा. या आजीबाई चालले आहेत. आजीबाई, आजीबाई कॉफी प्लांटेशन, कॉफी प्लग करायला चालले आहे. आजीबाई
मी तर यंग आहे. इथे कोर्कमध्ये तुम्हाला वेगळ्या फ्लेवर्सच्या वाईन्सही मिळतील. या वाईन्स लोकल आणि होममेड असतात. सो ह्यांचा फ्लेवर खूपच ऑथेंटिक असतो. सो तुम्ही इकडे येऊन वेगवेगळ्या वाईन्स ट्राय करू शकता आणि त्या घेऊही शकता. इथेही कप्स आहेत जे कॉफीच्या वेस्टपासून बनतात. खूप सारे चार्स, स्पाइसेस, वाईन आणि सगळं काही आहे. मखानाज. लंचसाठी आम्ही आलो द बिग कप कॅफेमध्ये. हा कॅफे ही मडिकेरीमध्ये सिच्युएटेड आहे आणि हा इकडचा एक फेमस कॅफे आहे. याचे इंटिरियर्स खूपच वॉर्म आणि कोझी आहेत आणि एक खास बात म्हणजे यांच्या सिटिंग एरियाच्या मागेच यांची रोस्टरी आहे. इथे हे लोक कॉफी रोस्ट करतात, त्याला प्रोसेस करतात आणि पॅकेज करतात, जे तुम्ही जाऊन बघूही शकता. सो इट वॉज गिवन की आम्ही इकडची कॉफी ट्राय करायला चालू होतो. सो आम्ही ट्राय केली यांची एक इन हाऊस कोल्ड कॉफी, यांची कॅपेचिनो जे खूपच वंडरफुल होती, आणि देन ह्यांचे पिझ्झाज आणि चिकन नगेट्सही आम्ही ट्राय केले. पास्ताही ट्राय केला जो खूपच छान होता. आम्ही जो फार्म हाऊस पिझ्झा घेतला होता तो आम्हाला एवढा नाही आवडला, पण तुम्ही दुसरे व्हरायटीज ऑफ पिझ्झा ट्राय करू शकता. बट ॲम्बियन्स वाईज आणि वाईब्स वाईज आम्हाला बिग कप कॅफे खूप आवडला. सो आम्ही तो तुम्हाला डेफिनेटली रेकमेंड करतो. नेक्स्ट आम्ही आलो द मडिकेरी फोर्टला. मडिकेरी फोर्ट हा मडिकेरी सिटीमध्येच सिच्युएटेड आहे. याची एंट्री फ्री आहे, पण इथे एक म्युझियमही आहे जिथे जाऊन तुम्ही 10 रुपयाचं तिकीट घेऊ शकता आणि म्युझियम पाहू शकता. या फोर्टच्या आतमध्ये एक गणपतीचं मंदिर आहे जिथे जाऊन तुम्हाला खूपच प्रसन्न वाटेल आणि खूपच छान वाटेल. मंदिर नंतर या फोर्टच्या वॉल्सवर तुम्ही वॉक घेऊ शकता आणि पावसाळ्यात तर एवढं छान वाटतं, एवढं छान वेदर असतं, फॉग असतो, वरून थोडा थोडा पाऊस पडत असतो आणि खूपच छान वाटतं. सो डेफिनेटली आम्ही तुम्हाला रेकमेंड करू की तुम्ही मडिकेरी फोर्टला या. इथे येऊन छान छान फोटोज घ्या, छान छान व्हिडिओज घ्या आणि मस्त एन्जॉय करा. आज आम्ही सकाळी सकाळी कोरूच्या एका सगळ्यात प्रसिद्ध ठिकाणी म्हणजेच तळाकावेरी इथे आलो होतो. मडिकेरीपासून साधारण 45 किलोमीटर म्हणजे कारने अराउंड 1-1.5 तास लागतो तळाकावेरीला पोचायला. इथला ॲटमॉस्फिअर इतकं पीसफुल आहे की सिटीचा सगळा स्ट्रेस एकदमच डिसअपिअर होत जातो. सगळीकडे हिरवेगार माउंटन्स, फ्रेश हवा, वरून पडणारा थोडा थोडा पाऊस, एकदमच छान वाटतं. इकडचं टेम्पल एकदम सिक्रेट मानलं जातं. इथला जो छोटा कुंड आहे तो कावेरी नदीचा उगम मानला जातो. मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडलात की समोरच व्हॅलीचे जे व्ह्यूज असतात ते एकदमच नेक्स्ट लेवल आहे. कोर्गला येत असाल तर तळाकावेरी नक्कीच मिस करू नका. नेचर, स्पिरिच्युअलिटी आणि ब्रेथ टेकिंग व्ह्यूजचा सगळा एकच ठिकाणी एक्सपिरियन्स मिळेल तुम्हाला. तळाकावेरीनंतर लंचसाठी आम्ही रेनट्री नावाच्या रेस्टॉरंटला आलो. हे रेस्टॉरंटही मडिकेरीमध्ये सिच्युएटेड आहे आणि एका बंगलोलाच कन्वर्ट करून रेस्टॉरंट बनवलेलं आहे. इथे तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेजचे दोन्ही प्रकार मिळतील आणि उत्तम असं रेस्टॉरंट आहे. सो आम्ही डेफिनेटली रेकमेंड करतो तुम्हाला रेनट्री रेस्टॉरंट. लंच नंतर आम्ही गेलो कोरूच्या अजून एका फेमस ठिकाणी म्हणजेच ॲबी फॉल्स इथे. ॲबी फॉल्सची एंट्री फी 10 रुपये आहे आणि इथे तुम्हाला थोडेसे स्टेप्स खाली जावं लागतं आणि मग तुम्हाला ते फॉल्स दिसतात. फॉल्स अत्यंत सुंदर आहेत, पण एकच प्रॉब्लेम आहे की इथे खूपच गर्दी असते आणि खूप टुरिस्ट इथे येतात. सो आम्ही रेकमेंड करतो की तुम्ही इथे लवकर जा सो दॅट बघणं होईल आणि एकदम निवांत तुम्हाला फोटोज वगैरे काढता येईल. नेक्स्ट आम्ही आलो नामद्रोलिंग मॉनेस्ट्रीला. मडिकेरीपासून 35 किलोमीटर म्हणजे कारने जवळपास 1 तास लागतो इथे यायला.
कूर्गमध्ये असून सुद्धा इथे आल्यावर असं वाटतं की आपण तिबेटला आलो. इंडियामधल्या सगळ्यात मोठ्या तिबेटियन बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमधली ही एक मॉनेस्ट्री आहे. एंट्री करताच समोर तुम्हाला 3 जायंट गोल्डन बुद्धा स्टॅच्यूज दिसतील. कलरफुल पेंटिंग्स आणि ब्युटिफुल आर्किटेक्चर खरंच खूप इम्प्रेसिव्ह आहे. मॉन्क्सच्या प्रेयरचा आवाज आणि इथला पीसफुल ॲटमॉस्फिअर एक्सपिरियन्स करायला नक्कीच वेळ काढा. मॉनेस्ट्रीच्या बाहेर एक छान टिबेटियन मार्केटसुद्धा आहे. इथे टिबेटियन हँडीक्राफ्ट्स, प्रेयर फ्लॅग्स, सिंगिंग बोल्स, बुद्धा आयडल्स, ज्वेलरी, बॅग्स आणि वेगवेगळी सुविनियर्स तुम्हाला मिळतील. कूर्ग ट्रिपची आठवण म्हणून शॉपिंग करायची असेल तर ही परफेक्ट प्लेस आहे. ओव्हरऑल कल्चर, पीस आणि थोडी शॉपिंग सगळंच एका ठिकाणी एक्सपिरियन्स करायचं असेल तर नामद्रोलिंग नक्कीच विजिट करा. आणि फायनली आमचा लास्ट स्टॉप होता द टिबेट किचन. हे नामद्रोलिंगपासून अगदी 5 मिनिटावर आहे आणि इथे आम्ही स्पेशली आलो होतो मोमोज खायला. इथली वाईब एकदमच टिबेटियन वाईब आहे आणि तुम्हाला हे नक्कीच आवडेल. सो इकडे येऊन तुम्ही मोमोज खा आणि इकडचा चहा आणि कॉफी प्या, जे तुम्हाला खूपच आवडेल. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं. आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला पुढे काय बघायला आवडेल. कूर्गची कंप्लीट आयटिनरी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू, सो ती पण चेकआउट करा. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.